तर आज आपण बनवत आहे मेथीचे पराठे. मी त्या चपात्या करून घेतल्या, अजून थोडे पराठे करायचे बाकी आहेत. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आपले पराठे करून झालेले आहेत. आता आपण सकाळ सकाळ नाश्ता करू. आमच्या इथं आली आहे कचरा गाडी. आमच्या गोल्याला कचरा गाडी लय आवडते. गोल्या आली कचरा गाडी बघ. आई कचरा टाकत आहेत. गोल्याला कचरा गाडी लय आवडते. बाय करायचं त्याला. बाय कचरा गाडीला बाय कर. बाय बाय बाय. गोल्या बुबू आले. गोले बुबू आले. आमच्या गोल्याला बुबुले आवडते. हॅलो फ्रेंड्स, रघुवीर गेला आहे स्कूलमध्ये आणि आता येईल. गोलू झोपला होता म्हणून मी ब्लॉग काही केला नाही. आता त्याच्यासाठी एक मसाले भात करणार आहे. ते स्कूलमधून येतोय तोपर्यंत. आमचे बघा बाहेरचे किती छान दिसतंय व्ह्यू. चला तर आपण मसाला भाताची मी तयारी करून ठेवलेली आहे. अर्धी थोडी राहिले तुम्हाला दाखवते. रघुवीरला आवडतो आहे मसाले भात. हे टमाटा, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपलं मेन इन्ग्रेडियंट शेवगा पण मसाले भातात टाकायचा. ते छान भात होतो त्याचा. मी धुवून घेतला आता कट करून. आणि थोडंसं कढीपत्ता पण काय करायचं, लसूण, अद्रक, कढीपत्त्याचं वाटण करून घ्यायचं. काय करायचं, वाटणामध्येच टाकायचं आणि थोडंसं फोडणीला ठेवायचं. म्हणजे मुलं असं कढीपत्ता खात नाहीत ना, मग ते वाटणामध्ये जात आहे बरोबर. आता आपण फोडणी देऊया. पहिले आपण कांदा टाकून घेऊ. मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. आपण कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला परतून घेऊ. पण त्याच्यातच काय करू, मीठ ऍड करू. म्हणजे आपला कांदा आहे ना चांगलं काय होईल. गरम करायचं राहिलं होतं, दूध गरम करायला ठेवलं. आता सकाळी दूधवाला उशिरा येतो. आपला कांदा होत आहे. कांदा कच्चा ठेवायचा नाही, तर चांगला लागत नाही. त्याला चांगला गोल्डन फ्राय करायचं, नाही तर मसाले भाताच वेगळाच टेस्ट येते त्याचा, गोड होतात. आपला थोडासा गोल्डन फ्राय झालेला आहे. त्याच्यात टाकूया आपण अद्रक लसूणची पेस्ट. टाकलेली आहे अद्रक लसूणची. आणि शेंगा पण ऍड केलेलं आहे. टाकून घेऊया त्याच्यामध्ये. ऍड सम वॉटर. जास्त पाणी टाकायचं नाही, एकदम भात आपला
पाण्यामध्ये भिजेल आणि थोडस पाणी वगैरे राहील एवढंच टाकायचं, नाहीतर खूप चिकट भात होतो. राईस आपला खूप चिकट होईल. मग भाताच्या नादात मोटर लावलेली विसरले मी आणि थोडंसं पाणी खाली गेलेलं आहे बघा. आता बंद केली मी मोटर, पण पाणी अजून पडत आहे. इथं थोडंसं सांडलं आहे पाणी. आज वातावरण खूप भारी आहे, असं क्लायमेट एकदम ढगाळ क्लाउडी झालंय. आमच्या इकडे जास्त घरं नाहीत या साईडला. इथं जास्त करून या घरांच्या मागं शेतीच आहे. रघुवीर आलेला आहे स्कूलमधून. आणि गोल्या पण गेलता स्कूलमधून आणायला त्याला. हो कुणी केली? गोला शिकली बघू दे मला. बोल. झोक्यामध्ये लहान बाळ बसायचं होतं म्हणून मी बसलो पकडून त्याला. पडलं बी नाही. ते म्हणता कुणी कुरकुरे खाल्ले. आणि गोल्याला आहे कुरकुऱ्याचं रिकामं पाकिट. वट गाडीतलं घेतलं का? छी असते. चला. आणि आमचा गोला केला आहे शी. आता आम्ही शी देतो. दादा तुला मसाले भात केलाय. चल शी गेला गोला, तू बाहेर जाऊ. गोला चल धुवा आपण. कसं झालं भात? काय झालं? वाव कसलं भारी ढग आलं. वाव कसलं भारी दिसायलंय बघ की हे. असं वाटायला कापूस ठेवल्यावरती. पप्पाले ते पुरी कशी पळायलाच. आता आम्ही चाललेलो आहे दुकानात. आणि इथं माग कोण बसले बघा. अरे ये दोनों. काय घ्यायचं? आज चालले तू घरी आता सगळे.
त्याला मग गोना गोना बोलीला हिला ते बिंग आहे का काय बघायला हे काय बघायला रवी पिवाल्या नाही बुक पिवाल्या माझ्याकडे कोणच्या ही अशी कोणची दाखव ते कोणची पण असतात चला बा ते हात लावू नका नाही का रवीची मम्मी शाळेचे मुलं किती आणायची शाळा सुटली आता 1 किलो आम्ही आलोय आता बाजारात. बंद करू गाडी हो चल राहू आणि दे. इथं खातायत मुलं आईस गोळा. काय गोळ्या? चांगलं नसतंय ते आई घरी बनवून खाते आपल्या घरी फळांचं भरून खायचं आहे का नाही. हा ती नसते ज्यूस काढते 2 फुलांग टोक साईड करेवर डुबडो रवीची मम्मी मी ना पहिलं रस काढते जी फ्लेवर पाहिजे त्याचा रस काढते आणि रस पुढे आणि पाणी टाकते त्याच्यात आणि आपल्या घरी बर्फ बनवायचा आणि त्याला पाणी ठेवलं ते गार झालं का मी त्याच्यात डुबोटाने आईस गोळा बनला. अरे आपण हे करायचं आणि मग अजून त्याच्यात नाही गोळा काय पण बनवू नाही तर फळाचा ज्यूस करायचा आणि ते फ्रीजर मध्ये ठेवायचं आणि खायचं झालं सिंपल. ती पण करते पण मी पाण्याचं करते पाणी टाकून बर्फ बनवायला ठेवते. शाळा सुटल्यामुळं बघा सगळीकडे कशी गर्दी झाली आहे. झाले की जेवण बनवून ठेवलं. भोपळ्याचं वरण आणि चपात्या आणि मसाले भात. बाहेर काय घ्यायचं नाही घ्यायचं. आता आम्ही चाललोय पेट्रोल भरायला. डिझेल बघा डिझेल भरायला चाललोय आम्ही कुरुडवाडीच्या रोडला. आहे माड्याची नदी आणि इथं आहे मंदिर. देवीचं मंदिर. आपण पण हे करायचं होतं ना तुला त्या मंदिरात हा मी गेलते कुठं? सोबत काय माझ्या अक्का दिदी आम्ही गेलतो सगळे मम्मी पण होती ए, पाऊस पडलाय. पाऊस पडायला लागलाय बघा. काय खेळायला? रेस. कुठं खेळता मग काय सायकल खेळतो काय आपण रेस लावली होती काय दोघांनी? हा पण आता मी नाही लावली. त्या दुसरं काहीतरी खेळू. नको आम्ही सायकल खेळायला लागलो. माऊली आला नाही खेळायला. खेळणार चल हे बघा रघुची मम्मी आयुष्काला आता सायकल यायला लागली. चला काहीतरी खेळूया. चला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.